तर हॅलो मित्रांनो, परत एकदा स्वागत आहे एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आजची डेट आहे तुम्हाला सांगून होतो 28/8/2025. तर यार आज मी ॲक्च्युली सांगणार आहे की ट्रेड करताना मी काय काय आज मी ट्रेड घेतला ॲक्च्युली. आणि ट्रेड घेतला आहे ते इम्पॉर्टंट आहे. आणि प्लस मी ना एक काहीतरी मी भावना व्यक्त करणार आहे की का बरं की ना मी तुम्हाला पहिले सांगतो ट्रेड कुठं घेतला होता. मी आज बँक निफ्टीमध्ये ट्रेड घेतला होता पुट साईडला. ठीक आहे, एक मिनिट. इथं मला एक दाखवतो. इथं कुठंतरी मी इन्व्हेस्टमेंट केली होती ॲक्च्युली. ठीक आहे, एवढं माझं कुठंतरी एस एल पहिले तर हिट झाला होता, पण नंतर मी म्हटलं की यार राहू दे थोडं. माझं लॉजिक असं होतं या ट्रेडचं मागे की जसं मार्केट न्यूट्रल उघडून जसं सेलिंगला आलं आहे तसं धीरे धीरे मार्केट वर जातं आहे, तर परत इकडं येऊन सेलिंगला होऊ शकतं मार्केट. तर तसं माझं एक लॉजिक होतं. आणि अवरलीला ॲक्च्युली मी डिक्लेअर करत होतो की अवरली पडू शकतो. तर 15 मिनटं राहिले होते कुठंतरी. तर ॲक्च्युली मी इथं मग विकलं आणि विकल्यानंतर परत इथंच परत बाईंग करून घेतली. म्हणजे काय झालं की मी एक तर पुट साईडमध्ये एंट्री घेतली इथं कुठं 58 रुपीजला आणि 62 रुपीजला सेल करून टाकलं. तर खूप छोटा प्रॉफिट, लाईक किती 180 रुपये बनले, 140 रुपये बनले फक्त ब्रोकरेज टाईप गेलेले. आणि ऑर्डर पाहून घ्या ॲक्च्युली तुम्ही. तर यार ह्या ट्रेडमध्ये काय झालं मी तुम्हाला सांगतो. ह्या ट्रेडमध्ये असं झालं की मी जसा ट्रेड घेतला तसं आहे ना मी घाबरून गेलो डायरेक्ट. कारण की बँक निफ्टीची एककडे एक्सपायरी होती, दुसरीकडे मी जे स्टॉक्समध्ये होल्डिंग केलेली आहे ते स्टॉक पॉझिटिव्ह होऊन गेले. तर मी विचार करू यार मी निगेटिव्हला ट्रेड घेतला आहे, स्टॉक पॉझिटिव्ह झाले, जे होल्डिंग्स असते ते पॉझिटिव्ह झाले, तर उलट इकडे बाईंग होऊ शकते, असं होऊ शकतं तसं होऊ शकतं. याच्यामुळे मी घाबरून गेलो एकदम. का बरं की यार हे भाऊ मला आहे ना एक वर्ष प्लस एक्सपिरियन्स आहे. कोणत्या पण ट्रेडमध्ये असं घाबरलो नव्हतो मी. जे आपले जे 8 महिने जे केलेले त्याच्यामुळे असं कुठल्या पण ट्रेडमध्ये एवढं घाबरलो नव्हतं. असं विचित्र फील नाही आलं होतं की एकदम यार मी काय करू एकदम डोकं एकदम विचित्र टाईप चालायला लागलं. मग मी विचार केला यार नाही यार मी विकून देतो. कारण की एक तर मी बँक निफ्टी पहिलं तर एक जे मी सांगतो की मी बँक निफ्टीमध्ये काम नाही करत. मी फक्त निफ्टी 50 आणि सेन्सेक्समध्ये काम करतो. आणि ते दोघी जे इंडेक्सेस आहे ते त्यांचं मला चार्ट कळतं. जसं मी तुम्हाला सांगतो कळतं म्हणजे कसं कळतं. आता मी तुम्हाला बँकचा चार्ट दाखवतो. तर बँकच्या चार्टमध्ये असं पर्टिक्युलर सेटअप नाही समजत आहे, लाईक ट्रेंड बिंड असं काही. आणि जसं मी निफ्टीच्या चार्ट तुम्हाला ओपन करून दाखवतो, तर निफ्टीच्या चार्टमध्ये कसं असं काहीतरी पॅटर्न दिसतोय आपल्याला, काहीतरी ब्रेकडाऊन दिसतंय, कुठेतरी ट्रेंड दिसतोय. तर आणि हे मागचे जे आपले सपोर्ट अँड रेजिस्टर आहे ते मोर मेनी थिंग दिसत आहे. त्याच्यानंतर जे आपलं सेन्सेक्स आहे त्याचं पण काहीतरी असं दिसतंय लाईक सपोर्ट बिपोर्ट, हे सेम ॲक्च्युली सेन्सेक्स मी घेतलेलं आहे. पण निफ्टी बँकचं काय झालं ॲक्च्युली, निफ्टी बँकचं असं काही सपोर्ट आणि काही मला हिस्ट्री नाही दिसत आहे. इथं तुम्ही बघू शकता खूप लांब हिस्ट्री, आणि या हिस्ट्रीला मी कन्सिडर नाही करू शकत. याच्यामुळे ना यार मला एकदम विचित्र वाटलं. पहिलेच मार्केट एवढं पडलेलं आहे आणि वरून माझ्याकडे डाटा नाही आहे. याच्यामुळे मी म्हटलं यार नाही यार विकून देतो. आणि आता त्याची भाव तुम्ही पाहू शकता किती चालू आहे. मी विकल्यानंतर त्याचे प्राईस आहे आणि याला 500, 550, 2000 पण होऊन प्रोबॅबिलिटी असते. समजा झाला पण तर मला त्याचं वाईट नाही वाटणार, कारण की यार डिसिजन असतो यार तो एक. आणि हो पहिलेच मार्केट खूप पडून गेला होता. माझं असं म्हणणं होतं की न्यूट्रल उघडला, थोडं वर गेल्यानंतर मग मी एक सेल साईडला ट्रेड घेणार, पण याने आधीच टार्गेट देऊन दिलेलं आहे. याच्यामुळे मग हा ट्रेड ॲक्च्युली प्लॅनमध्ये नव्हता. प्लॅनमध्ये निफ्टी आणि सेन्सेक्स नाही, निफ्टीचा ट्रेड प्लॅनमध्ये होता. निफ्टीचा ट्रेड कसा प्लॅनमध्ये होता, ओपनिंग झाल्यावर इथं समथिंग कुठं आल्यानंतर मी समथिंग सेल करणार आहे, पण याने पहिलेच टार्गेट देऊन दिलं. याच्यामुळे निफ्टीचा ट्रेड तर आता होणार नाही. आणि हो आज मी एकच ट्रेड घेणार आहे. का बरं की यार बस यार झालं यार एकदम विचित्र टाईप फील येतो आहे. याच्यामुळे आज एकच ट्रेड घेणार आहे. मी एंडला पाहिल समथिंग, जर एंडला मला काही भेटलं तर. आणि हा व्हिडिओ मी एंडलाच अपलोड करून टाकेल. समजा 12 वाजता 1 वाजता समजा काही सेटअप भेटलं तरच मी ट्रेड घेणार. बाकी आज असंच आहे, म्हणजे आत्तासाठी असं आहे. पाहू आता एंडला काय निर्णय घेतो मी. चलो. तर मित्रांनो मी अजून एक ट्रेड पंच केला आहे, पण तो ट्रेड अजून पण सुरू आहे. मी तुम्हाला 1 मिनटं दाखवतो. मी इथं कुठेतरी बाय घेतलेलं आहे आणि माझा कुठेतरी इथं टार्गेट आहे. ठीक आहे, आणि इथं कुठेतरी माझा स्टॉप लॉस आहे. आता विषय असा आहे की इथं जेवढे पण विकून बसलेले ओव्हरनाईट, लाईक आज एक्सपायरी आहे निफ्टी 50ची,
तर आज लोकांचं म्हणणं असेल, ज्यांनी इथे 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 विकला असेल त्यांचं ऑप्शन 0चं होण्याचं एक्सपेक्टेशन असेल लोकांचं. तर मी त्याचा नेगेटिव्ह म्हणजे त्याच्या पुढच्या बाजूला ट्रेड घेतला आहे कॉल साईडला. मला असं वाटतं की ज्या हिसाबाने हा मुवमेंट सस्टेन होतो ना, त्या हिसाबाने सर्वांचे एस एल हिट करून मार्केट पॉझिटिव्ह होऊ शकतो, फर्स्ट थिंग. आणि सेकंड थिंग, 2 आवरमध्ये जो हा प्रेशर कॅन्डल आला होता ना बायर्सचा, तो इथं कुठेतरी दिसू शकतो. तर जर हा ट्रेड सक्सेस होतो आहे तर मी तुम्हाला दाखवतो, आणि फेल पण झाला तरी मी तुम्हाला दाखवतो. लाईक ही जेन्युअन ॲनालिसिस आहे. लाईक दोघी झाले तरी आपल्या दोघींमधून काहीतरी शिकायला भेटणार आहे. आणि तुम्ही इथं पाहू शकता ॲक्च्युली स्टॉक प्राईस मी धरलेली. स्टॉक प्राईस जी आहे ती 24,600ची आहे. ठीक आहे, चलो मग वेट करू. एंडला मी तुम्हाला सांगतो, आणि आपण 2 ट्रेड घेतले आज. चलो एंडला सांगतो मी तुम्हाला काय होतं. हा, तर तुम्हाला अजून एक गोष्ट म्हणायची होती. माझा एक सॉफ्टवेअरमध्ये एसेल आहे जो की 5 रुपयाच्या आसपास आहे, जो की आता मला वाटतं हिट होऊन जाईल. ठीक आहे, चला मी तुम्हाला दाखवून देतो सॉफ्टवेअरमध्ये कुठे आहे. तर इथं पाहू शकता मी ट्रेलिंग एसेल ॲक्च्युली लावलं आहे. ट्रिगर 4.9 पैसेला होऊन जाईल. हां, असं मी काय करतो, एक की यार हे बघा सरळची गोष्ट आहे. जर मार्केटला इथून वर जायचं आहे तर एक क्विक मोमेंटम येईल, फर्स्ट थिंग. आणि सेकंड थिंग, एक प्लेन मोमेंटम येईल. जर 5चा खाली चालला गेला ना, मला 5 पैसे भेटणार आहे फक्त. आणि मला वाटते इथं होऊन जाईल एसेल हिट. फार जवळ आला आहे गावर किंवा. चला ठीक आहे, वेट करू आपण. तरी समजा लॉस झाला तर मी तुम्हाला दाखवणार आहे, प्रॉफिट झाला तरी दाखवणार आहे, तसा काही विषय नाही आहे. बाकी हो, हा थोडा खाली होऊन गेला आहे. मी तुम्हाला सांगू वर होता पण हा थोडा खाली होऊन गेला. चला आपण पाहू होतं का. एक होऊन गेलं आहे यार, एसेल हिट होऊन गेलं आहे. तुम्हाला दाखवतो आपलं 900चा जो कॉल होता तो हिट होऊन गेला आहे. आणि इथं पाहू शकता प्राईस जी होती ना, प्राईस मला भेटली आहे 4.9 पैसा. आणि 2 ट्रेड झाले. एक तर मी पुट घेतला होता 59 रुपीजला आणि सेल केला 52 रुपीजला, आणि त्याची आता करंट प्राईस 150 रुपये चालू आहे. मी जे तुम्हाला म्हणत होतो की जो हा पहिला ट्रेड होता जो तुम्ही बँक निफ्टीमध्ये घेतला होता, यार मला नाही माहिती यार मी कसं काय विकून दिला. आणि आता तर ठीक आहे, आता जे असेल ते. आणि दुसरा जो मी घेतला आहे तो 10ला घेऊन 4.9 रुपयाला विकलं. हे याच्यामुळे केलं ना मी, कावर की मला 330 रुपये समथिंग काहीतरी परत भेटणार आहे, बेनिफिट भेटणार आहे. ॲक्च्युली यार मार्केटला जर वर जायचं होतं ना, इथूनच निघालं असतं. ठीक, इट्स ओके. आज पण आपला एक एसेल गेला आहे. आणि हो, तुम्हाला तो निफ्टीचं बँक निफ्टीचं दाखवतो की बँक निफ्टीला मी ॲक्च्युली पाहू शकतो इथं कुठंतरी विकलं होतं. तो आपल्या एसेलला थोडंसं हिट केलं होतं, बाकी मी हिट नाही मानणार. थोडं गेलं होतं वर, पण नंतर परत खाली झालं. आणि हो यार, आज पण एक इमोशनमुळे का कशा तरीमुळे मी जो पहिला ट्रेड घेतला होता त्याला विकून दिलं. पहिला ट्रेड पण लॉजिकल होता, पण यार काहीतरी इमोशन्स अडून गेले होते मला. जसं थोडं घाबरणं होऊन गेलं, या मला थोडं बेचैनी टाईप होऊन गेलं की यार एसेल हिट होऊन जाईल, यार असं होऊन जाईल तसं होऊन जाईल. त्याच्यामुळे यार हा जो पहिला ट्रेड होता ना, आणि झाला यार. आणि हा खूप मस्त गेला आहे यार, लाईक सिरियस आहे. याच्यामध्ये ना आरामात मी तुम्हाला कॅल्क्युलेशन करून दाखवतो की मी किती प्रॉफिट केला असता या ट्रेडमध्ये. जर मी याला 150 रुपयेपर्यंत पण ठेवलं असतं तर 3,220 रुपये प्लस माझा प्रॉफिट असता. पण ठीक आहे यार, असं चालतं यार. पहिलेच मार्केट एवढं पडलं होतं, त्याच्यानंतर पण मी सेलचं पोझिशन बनवली होती, तर मला थोडंसं ते डाऊटेबल वाटलं. आणि काल चांगला ट्रेड होता यार. काल मी याच्यामुळे सलग यार निघून गेलो काल. खरंच यार, कालचं मला थोडंसं रिग्रेट होतं आहे, पण थोडंसंच होतं, जास्त नाही होते. काल जो मी घेतला होता ना हा ट्रेड, आणि एवढा खाली चालला गेला. ठीक आहे, आता याचं कालचं विसरा आणि हे आजचे बाकी. आज पण ट्रेड घेतला होता आणि आज पण लॉस झाला आहे. लॉस छोटासा झाला, एकदम मॅन्युअर झाला. एक सिरियसली किती छोटे छोटे लॉसेस गेले. लाईक एक लॉस गेला आहे 58 रुपीजला, एक लॉस गेला आहे 62 रुपीजला. म्हणजे 50ला विकून 50ला खरेदी, 58ला खरेदी करून 62ला विकून दिले, 10ला खरेदी करून 5 रुपयाच्या आसपास विकून दिले. तर हे चालत राहतं. बाकी हो ट्रेडर, आज तुम्ही सांगा तुमचा दिवस कसा गेला आहे. आणि हा आता होऊन गेला आहे यार राऊंड ऑफ 200 रुपये. इकडे तुम्ही पाहू शकता, कॅमेरा यार फोकस नाही करते, पण 200 रुपीज माझा मी ज्या आहे झाला. तर यार हेच असतं यार ट्रेडिंगची रियालिटी. जेव्हा तुम्ही ट्रेड घेऊन घेता तेव्हाच असं काही इमोशन्स येऊन जातात. आणि तुम्हाला एक चांगल्यापैकी फायदा, ॲक्च्युली फायद्यामध्येच काढलं मी त्याला.
140 रुपयाचा प्रॉफिट घेऊन काढले आणि या प्रिव्हियस ट्रेडला 380चा लॉसमध्ये काढले. ओव्हरऑल जर म्हणायला गेलं तर ते 80 आणि ते 50 रुपये, त्याच्याने 300-350 रुपयापर्यंत टोटल लॉस येणार आपल्याला. ठीक आहे, आता काही नाही यार, छोटे छोटे ट्रेड्स असते मिस आउट होतात, पण ठीक आहे आता काही म्हणू नाही शकत. बाकी हां, सांगा मला कमेंट करा की तुमचा दिवस कसा गेला. मी भेटतो तुम्हाला याच्या नेक्स्ट नव्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.